ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। तालुक्याचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या संजीवनी समाधी उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला पारंपरिक रिंगण सोहळा यंदा विशेष भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। संत शेख मोहम्मद महाराजांचा पारंपरिक अश्व आजारी असल्यानं यंदाचा रिंगण सोहळा कसा पार पडणार याबाबत भाविकांमध्ये काहीशी निराशा आणि उत्सुकता देखील निर्माण झाली होती। मात्र ऐनवेळी ज्ञानेश्वर माऊलींचा पवित्र अश्व श्रीगोंद्यामध्ये दाखल झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वानं संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन प्रथम महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिर परिसरामधनं दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। शहरामधील श्रीराम मंदिर इथे भव्य रिंगण सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। संत शेख मोहम्मद महाराजांच्या पारंपरिक अश्वाऐवजी ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वानं रिंगण पूर्ण करत संत शेख मोहम्मद महाराजांच्या परंपरेचा मान राखला। हा पवित्र सोहळा अतिशय शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय, संत शेख मोहम्मद महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहून रिंगण सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतलाय। ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या उपस्थितीमुळे यंदाचा रिंगण सोहळा अधिक विशेष आणि संस्मरणीय ठरलाय। या प्रसंगामुळे संत परंपरेमधील एकात्मता आणि भक्तिभावाचा सुंदर असं दर्शन घडलंय अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली आहे। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।